हॅलो फ्रेंड, नमस्कार, शुभ सकाळ. झाली का चहा? माझी तर चहा झाली, कारण मी एकच टायमाला चहा घेते आणि रोज सकाळी मी चहा घेतेच, कारण मला सकाळी चहा पिल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. आणि तुम्ही चहा झाली का नाही तुमची ते पण सांगा तुम्ही. तर माझा आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की बघा, मी हा तुळशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता जेव्हा मी रोप लावणार होती तेव्हा. तर बघा, माझी तुळशी माता किती वाढलेली आहे. आणि त्याच्यासोबत मी एक कढीपत्त्याचं झाड, म्हणजे 15 दिवसानंतर तुळशी जेव्हा लावली ना त्याच्या 15 दिवसानंतर मी एक कढीपत्त्याचं झाड लावलेलं होतं. तर ते तर काही जगलं नाही, ते मरून गेलं, म्हणजे वाळून गेलं ते. आणि तुळशी माता खूप छान वाढलेली आहे आणि बारीक असे छोटे छोटे रोपं पण आलेले आहे. तर मी मंजुळा पण अशा बारीक टाकलेल्या होत्या, तर बारीक अशी छोटे छोटे रोपं आलेले आहे. आणि त्याच्या 15 दिवसानंतर मी हे 6 रोपं लावलेले होते. तर माझी कुंडी पडलेलीच होती त्या जुन्या घरच्या कुंड्या मी बाकीच्या इकडं तिकडं वाटून दिल्या आणि ह्या 2च कुंड्या मी इकडं आणल्या. तर मी या कुंड्या आणतानाच तिकडनंच मी प्रत्येक झाडाचे असे छोटे छोटे दांड्या तोडल्या आणि त्या दांड्या मी या मातींमध्ये टाकून दिलेल्या होत्या, कारण ऑलरेडी ह्या मातीमध्ये ना असे कांद्याचे रोपं असतात ना, ते वाढलेले होते. तर मला बायका म्हणायचे ते काही काढू नको, कारण त्याला वाढ फुटलेली आहे, तर तू जशी रोपं लावशील ना तसे पण रोपं त्याच्यामुळं जगून जातील. तर म्हणून मी हे 7 रोपं येथे लावलेले होते. मनी प्लॅनचं पण लावलेलं होतं. मनी प्लॅनचं तर काही जगलं नाही, कारण बरेच जण म्हणत होते मनी प्लॅनचं रोप हे बाटलीमध्ये पाण्यात ठेवावं लागतं. पण मी म्हटलं जाऊ द्या, आपण नंतर पण दुसरं पाण्यात ठेवू. आणि याच्यात पण मी एक लावून दिलेलं होतं, तर ते पण रोप तर जळालंच, म्हणजे ते रोप पण नाही वाढलं, ते वाळून तुटून गेले. 4 आणि त्याच्यानंतर 4 मी हे जास्वंदीच्या झाडाचे लावलेले होते. त्याच्यापैकी 2 जळाले, मनी प्लॅनचं पण जळालं, कढीपत्त्याचं पण जळालं. आणि हे जास्वंदीच्या झाडाचे हे 2 रोपं होते, ते छान याला अंकुर फुटले आणि त्याला वाढायला पण सुरुवात झाली. तर मला वाटलं नव्हतं की हे झाडं वाचेल म्हणून सण, पण त्याला बारीक असे पानं फुटले ना तेव्हाच मला कळालं की हे आता, कारण त्याला बारीक एक पाली फुटली होती तेव्हाच मला कळालं की हे झाड जगणार आहे. तर मी विचार करत होती की नवीन एक रोप घ्यायचं का काय, पण मी म्हटलं नाही, बघूया, हे जर सर्व वाळल्यानंतरच आपण याच्यात नवीन रोप लावूया. तर बघा, मला देवानी फळ लगेच दिलं. तर हे 2 रोपं होते. या 2 रोपापैकी एका रोपाला ना बारीक अगदी, म्हणजे नॉर्मल, ती फुललेली पण नव्हती, बारीक कळी होती. तर बघा, 2 महिन्यानंतर ती कळी पण फुलली, त्याला पण अंकुर फुटला आणि छान मला देवानी फळ दिलं, म्हणजे फुलाच्या रूपामध्ये. तर ते छोट्याशा नन्ह्याशा झाडाला आपलं एक फूल आलेलं आहे. तर असं ते गणपतीचंच पहिलं फूल आहे. जास्वंदीचं म्हटलं म्हणजे गणपतीचंच पहिलं फूल असतं. तर अशा प्रकारे हे माझं रोप वाढलेलं आहे. तर तुम्ही विचार करत असाल केस मोकळे ठेवण्याचं कारण काय. तर बघा, केस मोकळे मी याच्यासाठी ठेवलेले होते की मला लावायची होती मेहंदी, पण मला दिवसभर मेहंदी ठेवायला तर बिलकुलच वेळ नव्हता, कारण मला ना जायचं होतं कार्यक्रमला. पण आता कसं आहे, माझ्या केसांमध्ये थोडंसं आहे ना, 1-2 केसांमध्ये व्हाईट केस झालेले होते, ते तर आता नॅचरल झालेले आहे. पहिले आपले वय वाढायचे ना, तर केसांमध्ये व्हाईट केस होत होते, तर वयानुसार झालेले तर काही वाटत नाही, पण मग वयाच्या पहिले झाले ना तर खूप म्हणजे चांगलं नाही वाटत. तर माझ्या केसांमध्ये पण थोडे थोडे पुढं व्हाईट केस झालेले होते, मला ते बिलकुल चांगले वाटत नव्हते. तर माझ्याकडं ही हिना मेहंदी होती, ब्लॅक मेहंदी. तर मला फक्त ही व्हाईट केसांनाच लावायची होती, पूर्ण केसांना लावायची नव्हती, कारण मला ब्लॅक मेहंदी पूर्ण केसांना सुरुवातच करायची नव्हती लावायची. तर मला फक्त जिथं जिथं व्हाईट केस झालेले होते फक्त तिथंच ही ब्लॅक मेहंदी लावायची होती. तर बघा, व्हाईट केसांची सुरुवात पण नेमकी कशी होती माहिती आहे का, सर्वात पुढं, म्हणजे जिथं आपल्याला चेहऱ्याला लूक छान दिसतात ना तिथंच व्हाईट केसांची सुरुवात होती आणि तीच नेमकी आपल्याला चांगली वाटत नाही, तर तीच केस आपल्याला कलरिंग करावं लागतात. तर बघा, मी पण असे ब्लॅक मेहंदी लावून हे केस, कारण आपल्या चेहऱ्याला लूक येतात ना, तर ते खरं म्हटलं तर आपल्या केसांमुळंच येतं. जर केसांमध्येच तुम्ही कितीही मेकअप करा, काही करा, पण केसांमध्येच जर असं पुढं व्हाईट केस जर दिसले ना तर नक्कीच चेहऱ्याला लूक पण नाही येत आणि एकदम, म्हणजे समोरचा विचार करतो की आता बाबा म्हातारी झाली. म्हणजे काही काही जे मजाकचे लोक असतात ना ते तर स्पष्ट बोलूनच टाकतात आणि आपल्या मनाला पण आपल्याला तसं वाटतं. पण वयानुसार कसं असतं, हे तर नॅचरल झालेलं आहे. आता केसांमध्ये व्हाईट पण आहे ना म्हटलं म्हणजे आता काही पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. कुणाचं वय ना 50 वर्षाचं जरी असलं ना तरी कुणाचं वय उमटी पडत नाही. कुणी 30-35 वर्षाचं दिसतं 50 वर्षामध्ये आणि कुणाचं वय 30-35 असूनही 40-50 सारखं दिसतं, असं असतं. तर आता वय, व्हाईट केस आणि काही म्हणजे काहीच नाही, सर्व बदललेलं आहे. नॅचरल काहीच राहिलेलं नाही आता,
सर्व केमिकल मिक्स झालेलं आहे. तसा माणसांचा स्वभाव पण मिक्स झालेला आहे, केमिकल मिक्स. तोंडावर काही बोलतात तर मागं काही बोलतात. आता ही दुनियाच तशी झालेली आहे, इथं कोणी कोणाचं नाही आहे. तर बघा मी अशा प्रकारे ही मेहंदी लावली. तर मला जायचं होतं कार्यक्रमला, मला दिवसभर मेहंदी लावायला वेळ नव्हता आणि मी माझ्या केसांना 4 तास मेहंदी लावते, ती पण नुपूरची मेहंदी, नुपूर मेहंदी लावते. ती पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी एक शेअर करीन की मी कशा पद्धतीने ते मेहंदी लावते. तर ही होती ब्लॅक मेहंदी, ब्लॅक हिना मेहंदी. तर ही मेहंदी मी घेतलेली, मी राहते नाशिकमध्ये. तर ही मेहंदी मी घेतलेली होती रविवार कारंजा, म्हणजे चांदीचा गणपती ना त्याच्यासमोर दगडूतेली दुकान आहे. तर तिथं मसाल्याची पण मेहंदी मिळते. तर ही मेहंदी मी तिथूनच घेतलेली होती. तर ही मेहंदी मी आता ब्लॅक मेहंदी आहे. मी केसांना फक्त व्हाईट केसांना कलर करत आहे. तर बघा माझं व्हाईट केस मी आता कलर करून घेत आहे. आणि ही मेहंदी मला ना लगेच वॉश करायची होती, माझ्यावर टाईम नव्हता. तर मी आंघोळीच्या पहिलेच लावून घेतलेली होती, कारण मला माहिती आहे की आंघोळीच्या पहिले लावली ना तर ही छान वाळेल पण आणि तोपर्यंत माझे कामं बी होऊन जातील. तर ही मेहंदी मी भिजवली आणि लगेच म्हणजे केसांवर अप्लाय केली. तुम्हाला जर 10 मिनटं ही झाकून ठेवायची असते भिजवल्यानंतर तर तुम्ही 10 मिनटं झाकून ठेवा, छान कलर चढतो त्यांनी. पण मला खरंच वेळ नव्हता म्हणून मी लगेच केसांवर. आणि याची काही साईड इफेक्ट पण माझ्या केसांना नाही आहे. तर तुम्हाला खरं म्हटलं ना, तुमच्या जर केसांना इचिंग म्हणजे खाज वगैरे येत असेल मेहंदी लावल्यानंतर किंवा केस धुतल्यानंतर पण खाज वगैरे येत असेल तर खरंच तुम्ही ती मेहंदी लावू नका. कारण कसं असतं माहिती आहे का, ही मेहंदी जर मला सूट झाली तर कशाहून म्हणतात की तुम्हाला पण ती सूट होईल असं नसतं. आपल्या केसांवर असतं. केस आपले ऑइली असतात, ड्राय असतात. तर त्या केसांवर असतं. त्वचा आपली जशी असती ना, केस असताना तशी ती मेहंदी आपल्याला सूट होती. जर तुम्हाला खरंच इचिंग वगैरे काही व्हायला लागली ना तर खरंच तुम्ही ती मेहंदी वॉश करा, केसांना जास्त राहू देऊ नका. तर केमिकल मिक्स मेहंदी असती कुठली, आता तुम्ही मेहंदी घ्या ती सर्विस केमिकलयुक्त असती, अशी कुठलीच मेहंदी नाही आहे. थोडंसं तरी केमिकल मिक्स झालेलंच असतं. तर बघा मेहंदी लावताना ना फक्त ट्राय करा, जी तुम्हाला ट्राय करून जी तुम्हाला चांगली वाटली तीच मेहंदी तुम्ही तुमच्या केसांवर अप्लाय करा. बघा त्याच्यानंतर मी 30 मिनटं मेहंदी राहू देते. तोपर्यंत माझे घरं वगैरे झाडायचे बाकी होते, भांडे पण थोडेसे चहा पाण्याचे भांडे. तर म्हटलं चला केस धुण्याच्या पहिले सर्व आपण घरातले कामं करून घ्यायचे. तर मी थोडे घरातले कामं केले आणि त्याच्यानंतर मला आठवलं की आता उन्हाळा पण लागलेला आहे आणि जे आपले थंडीचे ब्लँकेट वगैरे होते ते पण धुवायचे आहे. तर मी म्हटलं चला एक एक करून तर ते धुवून टाकायचं, कारण एवढे ब्लँकेट जड पण असतात ते. आणि एवढे ब्लँकेट एकखटी धुणं म्हटलं म्हणजे पाणी वाया जाणं, कारण इकडं अपार्टमेंटमध्ये कसं असतं पाणी जास्त पुरत नाही, त्याच्यामुळे एक एक करूनच मी जास्त धुते. तर गावाकडं कसं असतं मस्त नदीवर जायचं, गोदड्या आपटायच्या, मोकळ्या पाण्यात धुवायचं ना, बिल भरायचं टेन्शन ना, बिल भरण्यासाठी रोज कामाला धक्काबुक्की खाऊन रोज कामाला जायचं टेन्शन असं असतं. तर इकडं कसं असतं तर बिल भरावं लागतं, बिल भरूनच पाणी आतमध्ये घ्यावं लागतं आणि नंतर ते पाणी आपल्याला असं वॉश म्हणजे भांडे वगैरे धुवायला, चादरी वगैरे आपटायला वगैरे तर असं हे करावं लागतं. तर माझे बघा कामं पण झालेले आहे आणि 30 मिनटं मेहंदी लावून झालेले आहे. तर मेहंदी मी वॉश करून घेते आणि बघा आपलं चेहरा ना खूप खुलून उठतो दुसऱ्या दिवशी. सर्वजण विचारतात की मेहंदी लावली का, मेहंदी लावली का. पण खरं म्हटलं तर मी थोडीच मेहंदी लावलेली होती. खूप छान मेहंदी आहे, एक वेळेस नक्की ट्राय करून बघा.